फायनली तो दिवस आलेला आहे. आपण एक सोलो राईडवर चाललो आहे, जिचं स्वप्न होतं माझं 2021 साली बघितलेलं सगळ्यात मोठं. आज ते पूर्ण होते. आज तारीख आहे 11 मे 2026. आपण चाललेलं आहे. थोडा लुक चेक करून घ्या. असा लुक आहे आपला. ओके, राईडवर भेटा. पांडुरंग नमस्कार करते. हो, फोन करतो सकाळ संध्याकाळ, सकाळी किंवा संध्याकाळी फोन करतो. मला येऊ काय? हो 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 हो, बाय. गाडी बघा आपली, गाडी चकाचक. बाबा सकाळ सकाळ. हा, जरा फिरून यायचं. हो, तयार करायला लागते. पांडुरंग फोन कर काय, संध्याकाळी मीच फोन करतो तुला. हां फादर, बाय. आई येतो, बाय. वाव, किती दिवस हे मिस करत होतो मी, माहिती आहे का? की बाबा लडाखला जायचं, लडाखला जायचं. किती वर्ष झालं तयारी चालू होती या गोष्टीची, पण आज तर फायनली दिवस आला लडाखला जायचा. फायनली तो दिवस आला लडाखला जाण्याचा. हा 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 हा, खूप छान खूप छान. मिस करत होतो यार रायडिंग माझी, मिस करत होतो रायडिंगच मिस करत होतो मी. काय तर चुकल्यासारखं वाटायचं, पण गणपती बाप्पा मोरया, मंगलवरती आपला आर डी कॅफे लवकर येईल. 20 दिवस तर सुट्टी काढलेली आहे आपण. पूर्ण 20 दिवस आहे सुट्टीची. पूर्ण 20 दिवस सुट्टीचे दिवस काढलेले आहेत. आता दुसरं काय नाही, फक्त ओनली लेह लडाख. ओके ओके, हळू 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 ग. जय श्रीराम. हनुमंता, जरा गॉगल घालायला पाहिजे मला वाटायला लागले, मला दिसेना झाले व्यवस्थित. चला बाय बाय इचलकरंजी. आपण आता भेटूया बरोबर किती दिवस, आय डोंट नो. मला नाही, माझं जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत मी तर काय परत येणार नाही. फायनल आहे आपलं. फायनल. आमच्या इथे एवढाच एक पॅच आहे ना, फार खराब झालेला आहे. एवढा एकच पॅच. गाडीचे तसे भरपूर कामं केलेली आहेत आपण. लाल परी में लाल परी, लाल परी में लाल परी. तर सगळ्यांना नमस्कार. मी तुमचा राहुल काकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो दिनक्रम या चॅनलवरती. आज आपल्या सोलो ट्रिपचा पहिला दिवस आहे. आज तारीख आहे 11 मे 2026 रोजी. सकाळचे वाजलेत 8:15. आपण चाललेलो आहे सोलो राईडवर इचलकरंजी टू लडाख. इचलकरंजीवरनं डायरेक्ट सोलो चाललेलं आहे लडाखमध्ये. इथनं जवळ 2600 किलोमीटर लडाख आहे. आणि आपलं पहिलंच डेस्टिनेशन पठाणकोट ठेवलेलं आहे मी, जे 2000 किलोमीटरवर आहे. पूर्ण 2000 किलोमीटर आहे. आता मी पूर्ण रेस्ट घेतलेली आहे, बॉडीला वॉर्मअप केलेलं आहे, बॉडी एकदम स्टेबल केलेली आहे, गाडी व्यवस्थित पॅकिंग केलेली आहे. टायर पण नवीन घातलेला आहे मी लडाखला जाण्यासाठी, जेणेकरून आपल्याला
प्रॉब्लेम येता कामा नये मध्यंतरी. आणि जरी आला तरी आपण त्याची पूर्ण तयारी ठेवलेली आहे. तुम्हाला येणार आहे आता 20 दिवस मज्जा, फक्त मज्जा. माझ्याकडून, माझ्या नजरेतून तुम्ही आता लडाख एक्सप्लोअर करणार आहे, मी लडाख एक्सप्लोअर करणार आहे. तुम्ही सर्वांनी मिळून ते पहा. चांगले वाटले व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. इंस्टाग्रामवरती मला फार तुमची गरज पण आहे. सध्यापेक्षा जास्त यूट्यूबचं चॅनल आपलं नवीन आहे, यूट्यूबचं चॅनल नवीन आहे आणि नवीन चॅनलवरती सबस्क्रायबरची फार कमी आहेत. तुम्ही सहकार्य करा जेणेकरून माझ्या चॅनलवरती, आपल्या चॅनलवरती आपले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. रिक्षा दादा आता जरा तुम्ही ब्रेक घ्या म्हणा रिक्षा काकांना. तुमचं हां, मी हे सांगत होतो की आपली एक फॅमिली मी क्रिएट केलेली आहे. इंस्टाग्रामवरती आपली फॅमिली तर आहेच, प्लस यूट्यूबचं चॅनल मी नवीन ओपन केलेलं आहे. तिथं आता आपले सगळे व्हिडिओ येणार आहे त्याच्या पुढचे. आणि एक गोष्ट, आपले व्हिडिओ पूर्ण म्हणजे इंस्टाग्रामवरती 16:9चा रेशो असतो, यूट्यूबवरती हॉरिझॉन्टल असतो. हॉरिझॉन्टल व्हिडिओ मला करायला आवडतात जेणेकरून त्याच्यामध्ये जास्त व्हिडिओ कॅप्चर होतो. आणि दुसरी म्हणजे जिथं व्ह्यूज जो आहे, तो व्ह्यूज आहे ना, तो व्ह्यूज जास्त दिसतो त्याच्यामध्ये. म्हणून मला विश्वासच बसत नाही आहे की आज माझी राईड चालू झालेली आहे. असं वाटतं आहे की अरे यार, मी अजून स्वप्नातच आहे पूर्ण. अजून मी स्वप्नच बघतो आहे. गाडी घेतली आहे, जॅकेट्स घातलेले आहे, रायडिंगचे गिअर्स आहेत सगळे, आणि आपण असं चाललो आहे डायरेक्ट लडाख. इथल्या तिथं कुठंच नाही हो, 100-200 किलोमीटरवर चाललोच नाही आपण चाललो 2600 किलोमीटर लांब. 2600 किलोमीटर तुम्ही धरून चाला, पण 2600च्या ऐवजी आपलं होणार ते व्हिडिओ करत गेल्यानंतर. असे बघायला गेले तर तिथं 4 दिवस लागणार आपल्याला लडाखला पोचायला. पण आता बघायचं की बाबा किती वेळ लागतो, काय लागतो, कसं टायमिंग आहे, कसं रूटच्या बाबतीत जर म्हटलं तर रूट मी तुम्हाला एकदा सांगतो. आपला रूट असणार आहे इचलकरंजी, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर भिलवाडा, विजयनगर, हिसार, निमजनंतर हिसार झालं आणि त्यानंतर पठाणकोटवरनं श्रीनगर थांबायचं आहे. थोडं श्रीनगर आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे. आणि श्रीनगर झाल्यानंतर आपल्याला लगेचच सोनमर्ग, द्रास, कारगिल, लेह अशी सिटी करायची आहे. हा आपला रूट प्लॅन असणार आहे. हे बंद झाला ना. देवांची पुण्याई, आईवडिलांची पुण्याई, देवांचा आशीर्वाद. आणि आपण चाललेलो आहे इचलकरंजी टू लेह लडाख. जे प्रत्येक बायकरचं एक स्वप्न असतं की आपली स्वतःची गाडी घेऊन आपण लडाखला जायचं. आज ते स्वप्न पूर्ण करतोय. 2021 साली एक स्वप्न बघितलेलं. त्यावेळी माझ्याकडे ना गाडी होती, ना कॅमेरे होते, ना कुठल्याही प्रकारच्या ॲक्सेसरीज माझ्याकडे होत्या. हेच मिस करत होतं यार, करत होतो मी. हे गाडी, स्पीड आणि एक मोठा रूट, ज्या रूटवर जायला आपल्याला दिवसेंदिवस आणि सगळ्याच बायकरचं स्वप्न असतं. कदाचित आपल्याला बर्फसुद्धा भेटेल आपल्याला लेह सिटीमध्ये बघण्यासारखा. मेमध्ये चालू आहे, बघू आता काय होतं काय नाही होतं, हे मला पण माहिती नाही आहे काय होणार काय नाही होणार. पण होईल. देवांचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं भरभरून प्रेम मिळालं ना, ही गोष्ट लवकर पूर्ण होईल आपली. वा, गाडी टॉपमध्ये सर्व्हिसिंग केलेली आहे. गाडीचं इंजिन ऑइल चेंज केलेलं आहे. सगळ्यात पहिला एअर फिल्टर चेंज केलेला आहे, कुलंट चेंज केलेला आहे, ब्रेक ऑइल बदललेला आहे, डिस्क ब्रेक बदललेला आहे. गाडीची चेन क्लीन करून घेतलेली आहे, लुब्रिकेंट केलेलं आहे, ग्रीसिंग झालेलं आहे, गाडीचं वेल मेंटेन आहे. आणि गाडीचं बॅटरीसुद्धा मी चेंज केलेली आहे, 2-3 महिन्यापूर्वी चेंज केलेली आहे. पांडुरंग हरी.
आता लागेल आपल्याला येणाऱ्या वाटेमध्ये. तर तुम्हाला तर भरभरून आता इथं माझ्या पुढे मजा येणार आहे. हे माझं कामच आहे तुम्हाला एंटरटेनमेंट करण्यासाठी करायचं आहे. तुम्हाला एंटरटेनमेंट करायचं हे माझं कामच आहे. आता मजा तर खूपच येणार आहे आणि मजा अशी येणार आहे ना, तुम्ही व्ह्यूज आपण ते सगळे फक्त रील्समध्ये बघितलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी, मीही सुद्धा. आज ते आपण लाईव्हमध्ये बघणार आहोत. फक्त येणारे फक्त पुढचे 3 दिवस तुम्हाला जरासं सहन करावं लागेल, कारण रूटच तुम्हाला दिसेल. पण या 3 दिवसानंतर आय प्रॉमिस तुम्हाला मी सर्व नुसते डोंगर दिसणार आहे. नुसतं डोंगर नसणार आहे, त्याच्यावरती बर्फसुद्धा असणार आहे आणि रूट आणि व्ह्यूज हा 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 आपण सांगण्याच्या पलीकडचे असणार आहे व्ह्यूज. आणि कॅमेराबद्दल तुम्हाला थोडी माहितीच सांगतो मी. आपला कॅमेरा हा DJIचा ॲक्शन 5 प्रो कॅमेरा आहे. जो मी माईक वापरतो आहे तो माझा माईक आहे DJIचा माईक मिनी 2. एक या बाजूला आहे माझा गोप्रो. समोर तुम्ही बघताय हा Insta360 1x4 आहे. तर आम्ही काढू म्हणतोय आणि झाकू बी म्हणतोय. 1x4चा कॅमेरा आहे तो. अरे मी चालू केले का नाही? ओके.